मला सांगा की तुम्ही मराठा समाजासाठी उमेदवारी दाखल करताय, काय तुमची भूमिका आहे? पैसे नसल्यामुळे तुम्ही काय माल तारण करताय? मी अमोल जाधव गेले 8 महिने झालं मनोज जरांगे पाटलांनी विविध शासनाकडे मागण्या केल्या. सरसंघट मराठा आरक्षण, सगळे सोयरे, जे खोटे आमच्यावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे माघारी घेण्यात यावे, परंतु शासनाने आम्हाला फसविलं ह्याच्यामध्ये. म्हणून आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं लोकशाहीच्या मार्गानं प्रत्येकाला ह्याच्यामध्ये लोकसभेमध्ये निवडणुकीला उभं राहता येतं. त्या हिशोबाने आम्ही धाराशिव जिल्ह्यामधून 1000 फॉर्मची तयारी केली आहे. परंतु ही तयारी करत असताना आमच्याकडं आर्थिक बाजूची कमतरता होती. त्याच्यामुळं काहीतरी पर्याय काढावा लागेल म्हणून आम्ही घरातलं जे सोयाबीन होतं ते सोयाबीन आम्ही विक्रीसाठी नेलं. परंतु ह्या मार्केटमध्ये सोयाबीनला 4500-600 रुपये भाव असल्यामुळं सोयाबीन विकून परवडत नाही. शासनाने प्रति क्विंटल उत्पादन खर्च 6800 रुपये सांगितला आहे आणि एकीकडं हमी भाव 4600 रुपये देते. जवळजवळ ह्याच्यामध्ये सुद्धा 2200 रुपयाचा फरक असल्यामुळं आम्हाला ते सुद्धा आता विकायला जरा जड वाटत असेल. तरी पण आपल्याला समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून आम्ही धारसानं ते सोयाबीन माल तारणला ठेवलं आहे आणि त्याच्यातनं 1 लाख रुपये उचल घेऊन मी माझ्या कुटुंबाचा फॉर्म भरतो आहे. कारण आम्हाला 1000चं टार्गेट करायचं असल्यामुळं मी आई, वडील, बायको ह्यांचं 4 फॉर्म भरतो आहे. त्याच्यासाठी मी 1 लाख रुपये उचल घेऊन हे फॉर्मची तयारी करतो आहे. घरचा उदरनिर्वाह कसा आता? सध्या आमच्याकडे काहीच नसल्यामुळं आता हे सोयाबीन गेल्यामुळं आता मला ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आम्हाला कुठंतरी आमच्या कुटुंबाला कामाला जाऊन आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालल्याशिवाय आम्हाला आता पर्याय नाही. आणि माननीय जरांगे पाटलांची 24 तारखेला बैठक आहे. त्या बैठकीमध्ये आणखीन काय निर्णय येतात ते बघू. आणखीन जर आम्हाला काय दुर्जड वाटत असेल तर आम्ही शेतसुद्धा गहाण टाकायला का मागं पुढे बघणार नाही. परंतु आम्ही आमच्या समाजासाठी वाटेल ते आम्ही करायला आमची तयारी आहे.